नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपल्याला शिकायचं आहे व्हीटस्टोन ब्रिज मीटर किंवा व्हीटस्टोन ब्रिज. व्हीटस्टोन ब्रिज एका व्हीटस्टोन हे सायंटिस्टचं नाव आहे. ब्रिज म्हणजे त्याचा पूल. ब्रिज म्हणजे काय ते समजेल तुम्हाला. ब्रिज एका स्ट्रक्चरचं नाव आहे. व्हीटस्टोन सायंटिस्टचं नाव आहे. बरं, हा व्हीटस्टोन ब्रिज करतो नक्की काय? तर व्हीटस्टोन ब्रिजचं काम काय बघा, टू कॅल्क्युलेट और मेजर रेजिस्टन्स. एक अननोन रेजिस्टन्स असेल तर त्याला हा मोजतो. दुसरं फंक्शन आहे टू कॅलिब्रेट वोल्टमीटर, ॲमीटर यांना सुद्धा कॅलिब्रेट करतो. हे काय आहेत? वोल्टमीटर, ॲमीटर काय? एक मेजरिंग डिव्हाइसेस आहेत. एक मशीन आहे. वोल्टमीटर व्होल्टेज मेजर करतो, ॲमीटर करंट मेजर करतो. त्यांना चेक करायचं असेल तर व्हीटस्टोन ब्रिज लागतो. एखादा अननोन रेजिस्टन्स काढायचा असेल ज्याची व्हॅल्यूज तुम्हाला माहीत नसेल तर आपण व्हीटस्टोन ब्रिजचा आपण यूज करू शकतो. पण सगळ्यात पहिला क्वेश्चन, रेजिस्टन्स म्हणजे काय? 11वी झाली, 12वी झाली, 9वी झाली, 10वी झाली, रेजिस्टन्सचा अर्थच कळत नसतो. तर एकदम शॉर्टमध्ये सांगतो. हे बघा, ही वायर आहे. या वायरमधून करंट जाणार आहे. करंट जातो म्हणजे काय? इलेक्ट्रॉन फ्लो होतात. त्यांच्याकडे काहीतरी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असणार आहे. एकदा का तुम्ही त्याला बॅटरी लावली, बॅटरी की ही बॅटरी आहे, जेवढं व्होल्टेज असेल तेवढ्या व्होल्टेजने त्याला पुश करतो, मग इलेक्ट्रॉन पुढे पुढे जातात. पण जाताना प्रॉब्लेम काय होतो? हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते एकमेकावर आदळत जातात, कोलाइड होत जातात. एका ॲटमवर दुसऱ्या ॲटमवर आपटत जातात. हा जो आपटणे आहे, हा जो ऑब्स्ट्रक्शन आहे, एक अडथळा आहे, त्या अडथळ्याला बोलायचं रेजिस्टन्स. ऑब्स्ट्रक्शन टू फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड एज रेजिस्टन्स. जेवढा जास्त ऑब्स्ट्रक्शन तेवढा जास्त रेजिस्टन्स. जेवढा कमी रेजिस्टन्स, जेवढा कमी कोलिजन होईल, कमी आपटत झाले, एकदम इझिली पास झाला, आपण म्हणतो करंट इझिली पास झाला तर त्याचा रेजिस्टन्स आपण लो म्हणतो. त्याला अडथळा, रेजिस्ट म्हणजे विरोध करणे, त्याला मराठीमध्ये रेजिस्टन्सला रोध पण म्हणतात. जेवढा करंट इझिली फ्लो होणार तेवढा रेजिस्टन्स कमी असणार आहे. मग रेजिस्टन्स कमी असणारे कुठले मटेरियल आहेत? एक आहे कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर. हे लो रेजिस्टन्स, कमी रेजिस्टन्स, फास्ट करंट जाणार आहे. आणि हाय रेजिस्टन्स असणारे कुठले? सगळे बॅड कंडक्टर. ह्या हाय इन्फायनाइट रेजिस्टन्स असतो त्यांचा, जसं की ग्लास, वूड, थर्माकोल, रबर एटसेट्रा, ब्ला ब्ला ब्ला. हे सगळे हाय रेजिस्टन्स. त्याच्यामध्ये करंटला जाताना खूप अडथळा निर्माण होतो, त्याच्यामुळे करंट काही इझिली फ्लो होत नाही. मग आता तुम्ही एक सर्किट जर ओपन केलं, कुठलाही इन्स्ट्रुमेंट सर्किट ओपन केलं तर ते ग्रीन कलरच्या सर्किटमध्ये अशा स्ट्रक्चरचं किंवा अशा स्ट्रक्चरचं एक डिव्हाइस बसवलं, एकदम छोटं असतं, नखा एवढं असतं, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. तुमच्या स्क्रीनवर ही इमेज बघितलेत ना, सगळ्यांनी बघितलं हे रेजिस्टन्स. त्याला रेजिस्टर बोलायचं. ह्या इन्स्ट्रुमेंटला रेजिस्टर बोलायचं आणि रेजिस्ट करण्याच्या प्रॉपर्टीला रेजिस्टन्स बोलायचं. आणि तो रेजिस्टरचा रेजिस्टन्स किती आहे तो कॅल्क्युलेट करायचा असेल तर व्हीटस्टोन ब्रिज मेथड यूज करतात. तर ह्या रेजिस्टरचा उपयोग काय असतो? तर रेजिस्टरचा उपयोग असतो करंटला कंट्रोल करण्यासाठी. एखाद्या भागामध्ये समजा हाय करंट जातोय, तिथं आपल्याला करंट छोटासा पाहिजे, तर तिथं वाटीत लावा रेजिस्टर. तो काय करणार? करंटला रेजिस्टन्स करणार, त्याच्यामुळे करंट जास्त पुढे जाणार नाही आणि करंट कमी फ्लो होणार. ओके, आता बघा व्हीटस्टोनने काय केलं, एक अननोन रेजिस्टर आहे, त्याची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याने एक सिंपल अरेंजमेंट केली. ती अरेंजमेंट एकदम सिंपल आहे. बघा, त्यांनी काय केले, त्यांनी 4 कोपऱ्यात 4 रेजिस्टर लावले. ओके, इकडचा एक कोपरा, इथे एक रेजिस्टर लावला, इकडचा एक कोपरा, इथे एक रेजिस्टर लावला, इकडचा एक कोपरा, इथे एक रेजिस्टर लावला, इकडचा एक कोपरा, इथे एक रेजिस्टर लावला. ओके, डायग्राम जर वाकडी तिकडे वाटत असेल तर आय एम सॉरी, तुम्ही व्यवस्थित डायग्राम ती तुमच्या नोटबुकमध्ये काढा. ओके, त्याच्यानंतर याचा कॉमन पॉईंट आहे, समजा ह्याला ए नाव दिलं आणि ह्याला बी नाव दिलं. इथून एक वायर काढली आणि एक एक्सटर्नल बॅटरी त्याला यूज केली, ज्याचं व्होल्टेज आहे V+-. ओके, या रजिस्टरचं नाव देऊ P, हा Q, हा R आणि S. असे 4 कोपऱ्यात 4 रजिस्टर, हा ब्रिज तयार केला, ब्रिज म्हणतात. नंतर याच्यामध्ये एक गॅल्व्हॅनोमीटर लावला. गॅल्व्हॅनोमीटर लावला. ओके, असा लावला. आता समजा
पी ची व्हॅल्यू माहिती आहे, क्यू ची व्हॅल्यू माहिती आहे, एस ची व्हॅल्यू माहिती आहे, पण हा माहित नाहीये. पहिला आपण इक्वेशन तयार करूया, त्याच्यानंतर ह्या व्हीटस्टोन ब्रिजचा यूज कसा होतो त्याच्यावर एक छोटं न्यूमरिकल घेऊया आपण. आता काय केलं बघा, या बॅटरीतून करंट आला आय, इथून आय करंट फ्लो झाला, इथून आय करंट फ्लो झाला, या इकडच्या साईडला I1 फ्लो झाला, इकडच्या साईडला I2 फ्लो झाला. म्हणजेच का I इज इक्वल टू I1 प्लस I2. याच्यामध्ये I फ्लो गेला, याच्यामध्ये I2 गेला. ओके, इथून करंट आला, हा करंट I1 असाच फ्लो होणार. इथं झालं फक्त दोन पार्टमध्ये डिवाइड होणार. समजा जो करंट गॅल्व्हॅनोमीटर मधून चाललाय त्याला मी नेतो IG नावाचा करंट. हे बघा, इकडून I1 आला, IG करंट इथं गेला, मग इथं राहिलेला करंट जाईल I1 मायनस IG चा करंट इथे जाईल. समजा इथून 10 करंट गेला, याच्यातला 4 गेला, तर इथं 10 मायनस 4 जाणार, 10 मायनस 4 जाणार. म्हणजे इथून I1 करंट गेला आणि इथं IG गेला, तो उरलेल्या या दोघांचा सबस्ट्रॅक्शन मधला तो या ब्रँचमधून जाणार. इथून IG करंट आला, इथून I2 करंट आला, हे दोन करंट एकमेकात ऍड होणार आणि या साईडला पुढे फ्लो होणार. मग याच्यामध्ये करंट किती असेल, I2 प्लस IG हा करंट असेल. बघा, I1 करंट, I2 करंट आला, IG करंट आला, हे दोघं ऍड होणार या ब्रँचमध्ये तो करंट. इथं काय होणार, IG करंट इथं आला, उरलेला तिकडे गेला. आता काय करायचं बघा, ए इथं नाव देतो BCD. इथं मी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करतो. मला दोन लूप भेटलेत, एक इकडचा एक लूप आहे आणि एक या साईडचा लूप आहे. ए लूप आणि बी लूप मी घेतला. या लूपमध्ये मी KVL लॉ यूज करतो, ABDA यूज करतो. ओके, बघा, हा हे बघा, लूपची डायरेक्शन सेम आहे, करंटची डायरेक्शन सेम आहे. याला निगेटिव्ह मध्ये घ्या, निगेटिव्ह मध्ये घेतलं, I1 P घेतला, कारण P याचा रेजिस्टर आहे, I1 करंट. इथे आलात, करंट खाली जातोय, हे बघा करंट खाली जातोय. तुमची लूपची डायरेक्शन पण सेम आहे, याला पण निगेटिव्ह घेणार, निगेटिव्ह IG जय याला. ओके, आता बघा, तुमची लूपची डायरेक्शन वरती आहे, हा लूप मी असा काढतो, लूपची डायरेक्शन वरती आहे, करंट अपोजिट आहे, याला प्लस मध्ये घ्या, प्लस I2S सर्किट संपलं, इज इक्वल टू 0. ओके, हा अब्बा डब्बा झाला. तसा दुसरा एक अब्बा डब्बा बघा, BCDB दुसऱ्या लूपमध्ये, इन BCDB, इन BCDB शिवी नाही ती, इन BCDB. इथून स्टार्ट करूया, कुठूनही स्टार्ट करा, काही घंटा भरत पडत नाही आपल्याला. हे बघा, इथे पण लूप 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 लूप, क्लॉकवाईज घेतली. तुम्ही खाली जाताय, करंट पण खाली जातोय, दोन्ही सेम सेम आहे. अरे निगेटिव्ह घ्या, निगेटिव्ह करंटची व्हॅल्यू लिहिली I1 IG आणि मल्टिप्लाय बाय Q, निगेटिव्ह साईन का, दोन्ही सेम आहेत. खाली आला, करंट चालला वरती, तुम्ही चाललात खाली, दोन्ही अपोजिट. प्लस मध्ये घ्या, करंटची व्हॅल्यू काय, I2 प्लस IG मल्टिप्लाय बाय R झाला. इथून आला वरती, करंट खाली तुम्ही वर, करंट खाली तुम्ही वर, मज्जा. प्लस प्लस IG आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स मी G कन्सिडर करतो, इज इक्वल टू 0. ओके, आता काय करतो बघा, छोटासा पॉइंट राहिलाय बघा. काय करतो बघा, आता मला सांगा, एक हे बघा, तुम्ही घरात एक सेल बघितला असेल, सेल इथं प्लस असतो, इथं मायनस असतो. इमॅजिन करा तुम्ही सेलची टर्मिनल सेम जॉईन केलीत, सेम असं कधी सेल लावलेलं बघितलं, निगेटिव्हला निगेटिव्ह, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह नाही लावत. जर असा सेल लावलात आणि तुम्ही जर त्याला बल्ब लावण्याचा प्रयत्न केला तर बल्ब कधीच पेटणार नाही. त्याचं कारण आहे, जेव्हा हे दोन टर्मिनल सेम तुम्ही जॉईन करता तेव्हा त्याचं पोटेन्शियल हे सेम असतं. आणि रूल आहे, एक नियम आहे की ज्याचं पोटेन्शियल सेम तिथून करंट फ्लो होत नाही. ही लेवल वरती आहे, ही लेवल छोटी आहे, तर पाणी वरून खाली येणार. ही लेवल वरती, ही लेवल छोटी आहे, पाणी वरून खाली येणार. जर दोघांची लेवल सेम असेल तर पाणी इकडे पण फ्लो होणार नाही, इकडे पण फ्लो होणार नाही. याचाच अर्थ, जर पोटेन्शियल सेम असेल तर करंट फ्लो होत नाही. मग आपल्याला काय करायचं बघा, इथे तुम्ही बॅटरी लावलेली आहेत. ओके, हा होणार, करंट डिवाइड होणार, या ब्रँचमधून पण करंट जाणार, या ब्रँचमधून पण करंट जाणार. तुम्हाला अशी व्हॅल्यू शोधायची आहे,
अशी व्हॅल्यू की या ब्रँचमधून करंट 0 जायला पाहिजे आणि ब्रँचमधून करंट 0 कधी जाईल इफ IG इज इक्वल टू 0. जर या ब्रँचमधून करंट गेला नाही म्हणजे करंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर बी आणि डी चं पोटेन्शियल पण सेम असेल. इफ IG इज इक्वल टू 0 देन पोटेन्शियल ॲट बी अँड डी विल बी सेम. दोघांचा पोटेन्शियल सेम असणार म्हणून याच्यातून करंट गेला नाही म्हणजे IG ची व्हॅल्यू 0 असेल. ते IG ची व्हॅल्यू याच्यामध्ये 0 टाकतो. हे बघा I1P IG इथं 0 टाकला तो 0 गेला. ओके प्लस I2S ओके इज इक्वल टू 0. निगेटिव्हला तिकडे नेतो पॉझिटिव्ह होईल बिचारा इज इक्वल टू I1P. याला इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करा. सेम इथं घेतो IG ची व्हॅल्यू 0 ठेवायची आहे. इथं 0 ठेवलं तर राहणार काय निगेटिव्ह I1 हा 0 झाला ना मग Q प्लस इथं 0 ठेवलंस तर I2R ओके. इथं 0 ठेवलं की मल्टिप्लाय पण 0 होणार इज इक्वल टू 0. इथं 0 इथं 0 इथं 0 हे मल्टिप्लाय 0 झालं. निगेटिव्हला तिकडे पाठवतो I2R इज इक्वल टू I1Q इक्वेशन नंबर सेकंड. ओके आता फर्स्ट डिवाइड इक्वेशन फर्स्ट अँड 2 दोन्ही एकमेकाला डिवाइड करतो. मी I1 वाले एका साईडला घेतो म्हणजे लेफ्ट साईडला घेतो. I1P डिवायडेड बाय I1Q इज इक्वल टू I2S डिवायडेड बाय पुढे गेलं हां I2R. I1 कॅन्सल I2 कॅन्सल राहिलं काय P अपॉन Q इज इक्वल टू S अपॉन R. याला म्हणतात बॅलन्स ब्रिज इक्वेशन. P डिवायडेड बाय Q R डिवायडेड बाय S. आता याचा उपयोग काय बघा. हे बघा तुम्हाला समजा P ची व्हॅल्यू दिली 2 ओहम. समजा Q कुठे गेला Q ची व्हॅल्यू दिली 4 ही दिली. समजा R ची व्हॅल्यू त्यांनी दिलीच नाही. R ची व्हॅल्यू तुम्हाला दिलीच नाही आणि तुम्हाला S काढायचं असेल. R ची व्हॅल्यू तुम्हाला दिली नाही आणि S दिला 3 दिला तर तुम्ही काय करणार क्रॉस मल्टिप्लाय करणार आणि ऑटोमॅटिक R ची व्हॅल्यू तुम्हाला येणार P अपॉन Q S अपॉन R. बरोबर. तर याला म्हणतात व्हीटस्टोन ब्रिज फॉर्म्युला. कसं सॉल्व्ह केलेलं आहे बघा. दोन इक्वेशन तयार केले I1P आणि I2Q एकमेकाला डिवाइड केले. लेफ्ट साईडला बघितलं I2S डिवायडेड बाय I2R एकमेकाला डिवाइड करून हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके तर असा हा व्हीटस्टोन ब्रिजचा यूज आहे. पुढच्या लेक्चरला एक छोटंसं पहिला आपण व्हीटस्टोन ब्रिजवर एक एक्झाम्पल घेऊ. त्याच्यानंतर आपण मीटर ब्रिज सुरुवात करणार आहोत. समजलं नसेल तर व्हिडिओ ही परत बघा. काही डिटेल्स राहिले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.